नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आईवडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना नुकतीच उघडकीस आल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. आईवडिलांकडून प्रेम संबंधाला होणारा विरोध आणि वडील घरात कोंडून ठेवतात, ह्या घटनेचा मनात जाग ठेवत एका 17 वर्षीय मुलीने आपल्या प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या वडिलांचीच हत्या घडवून आणल्याने संपूर्ण देशभर खळबळ उडाली आहे. या घटनेने मात्र आईवडिलांच्या आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासला आहे. या घटनेने मात्र संपूर्ण देशभर संताप व्यक्त होत आहे. गुजरातमधील बडोदा शहरामध्ये घडलेल्या या घटनेने मात्र सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. स्वतःच्या पोटच्या मुलीनेच प्रियकराच्या मदतीने वडिलांचा खून केल्याने समाजमन हादरले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका 17 वर्षीय मुलीने 2 दिवसांपूर्वी सलग 3 दिवस स्वतःच्या आईवडिलांनाच गुंगीचे औषध देऊन मारण्याचा प्रयत्न केला. अखेर 18 डिसेंबरला मध्यरात्रीच्या सुमारास तिने आईवडिलांना मारण्यामध्ये यश मिळवले. औषधामुळे आईवडील गाढ झोपेत असताना तिने आपल्या प्रियकराला घरी बोलवले. शाना चावडा असे तिच्या वडिलांचे नाव आहे. वडील झोपेत असताना प्रियकराने त्यांच्यावर सपासप वार केले. ज्या खोलीमध्ये मुलीला कोंडले होते त्या खोलीच्या खिडकीतून ती आपल्या आईवडिलांची हत्या होताना बघत होती. आरोपीवर आधीच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला असताना तो जेलमधून पेरोल सुटलेला होता. संबंधित संशयित आरोपी हा मुलीचा प्रियकर असल्याने रणजित वाघेला असे त्याचे नाव आहे. काही दिवसांपूर्वीच तो जेलमधून बाहेर आलेला होता. तिचे वडील शाना चावडा यांनीच त्याच्याविरुद्ध पोक्सो अंतर्गत तक्रार दाखल केली होती. मात्र या घटनेनंतर अवघ्या 2-3 दिवसातच त्यांचा मृतदेह आढळल्यानंतर तिच्या चुलत्याने वाघेला यांच्यावर संशय व्यक्त केला होता. 6 महिन्यापूर्वीच संबंधित मुलगी वाघेला सोबत पळून गेली होती. त्यानंतर तिच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. बडोदा ग्रामीण पोलीस अधीक्षक सुशील अग्रवाल यांनी या घटनेसंदर्भात सांगितले की वडील मुलीला आणि पत्नीला रात्री खोलीतून बाहेर येऊ देत नव्हते. ते खोलीच्या बाहेर झोपत आणि त्यांनी मुलीला आणि आईला घरात कोंडून ठेवले होते. संबंधित मुलीच्या मोठ्या बहिणीने यापूर्वीच तिच्या मर्जीने लग्न केल्यामुळे तिच्या वडिलांचा धाकट्या मुलीच्या प्रेमसंबंधाला विरोध होता. विशेष म्हणजे संबंधित मुलीने 3 दिवसामध्ये 3 वेळा वडिलांना मारण्याचा प्रयत्नही केला. 16 डिसेंबरला मध्यरात्रीच्या सुमारास या मुलीने पाण्यामध्ये गुंगीच्या गोळ्या टाकल्या आणि आईला पाण्याची चव वेगळी वाटल्याने त्यांनी ते पाणी घेतले नाही. त्यानंतर तिने मंगळवारी रात्रीच्या सुमारास जेवणामध्ये गोळ्या मिसळल्या. आईवडील झोपले आहेत की नाही या संदर्भात तिने शहानिशा केली. तिने 2-3 वेळा त्यांना आवाजही दिला. तेव्हा आई जागी झाल्यामुळे त्या रात्री तिचा खुनाचा भेद फसला. 18 डिसेंबरला तिचा प्रयत्न मात्र तिने यशस्वी केला. रात्री पुन्हा तिने आईवडिलांच्या जेवणामध्ये औषध मिसळले. आईवडील बेशुद्ध होताच तिने तिच्या प्रियकराला घरी बोलावले. येताना तिचा प्रियकर वाघेला याने त्याचा मित्र असलेला भव्य वसावा यालाही सोबत आणले होते. त्यांनी त्या मुलीच्या आईवडिलांची हत्या केली. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत तिच्या प्रियकराला आणि त्याच्या मित्राला बेड्या ठोकलेला आहे. मात्र पोटच्या मुलीने आईवडिलांची हत्या केल्याने संपूर्ण देशभर खळबळ उडालेले आहे. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी बडोदा. धन्यवाद.